नमस्कार. मी राजेंद्र वागचौरे. आज परत एक विषय आपल्यासमोर आलेला आहे. आपण अनेक वर्षापासून एस टी महामंडळामध्ये सवलतीचा लाभ घेतो. लालपरी असू द्या किंवा इतर जे काही गाड्या आहेत यामध्ये आपल्याला लाभ मिळतो. परंतु ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध 75 वर्षाचे वरील नागरिक यांना जो काही मोफत प्रवास आहे आणि महिला सन्मान योजना, ह्या ज्या इतर योजना आहेत ह्या सर्व गाड्यांना लागू आहेत. जसे की शिवनेरी, शिवाई, शयनआसनी, अश्वमेध, अशा लालपरी, अशा सर्व गाड्यांना ह्या योजना लागू आहेत. परंतु दिव्यांग एक असा घटक आहे की याला फक्त लालपरी, एसियाड, आता एसियाड बंद झाली, त्याच्यानंतर शिवाई, त्या पण अर्ध्या शिवाईला मिळतं, अर्ध्या शिवाईला मिळत नाही, आणि शिवशाही पण आता बंद झाली. असं का की जी दिव्यांगांना सुरुवातीपासूनची सवलत होती ती सवलत सर्व गाड्यांना मिळणं अपेक्षित होतं. परंतु तसं न करता इतर पाठीमागून जाहीर झालेल्या योजना, ज्याची की कुणीही कधीही मागणी केलेली आठवत नाही, अशा योजना सर्व गाड्यांना लागू आहेत. परंतु दिव्यांगांनाच या योजनेचा लाभ मिळत नाही. असं का? म्हणजे असं सरकारला वाटतंय का दिव्यांग शिवनेरीचं तिकीट काढू शकत नाही, दिव्यांग शिवाईचं तिकीट काढू शकत नाही, दिव्यांग अश्वमेधचं तिकीट काढू शकत नाही, असं काही वाटतंय का? तसं असेल तर शासनाने तसं जाहीर करावं की तुम्ही तिकीट काढू शकत नाही, तुम्ही तेवढ्या लायकीचे नाहीत. आता अशी भाषा वापरावं लागत आहे म्हणून तुम्हाला आम्ही सवलत देत नाही. कारण गेली 3 वर्ष झाले या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करतोय. अपंग आयुक्तालयात केस दाखल करून 2 वेळा त्याची सुनावणी झाली. दोन्ही वेळेला महाराष्ट्र राज्य महामंडळाचे, मार्ग परिवहन मंडळाचे महाव्यवस्थापक यांनी खुलासा केला की आम्ही गृह मंत्रालयाकडे तुमचा प्रस्ताव पाठवलेला आहे, पण शासन मंजुरी देत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला सवलत देऊ शकत नाही. जे काही शासनाने आम्हाला आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे आम्ही तुम्हाला सवलत देतोय, याच्या पलीकडे आम्ही काय करू? आमची शासनाला आता अशी विनंती राहील की द्यायचं तर सन्मानाने द्या. आम्ही पहिल्यापासून हेच सांगितलं की द्यायचं तर सन्मानाने द्या. कारण तुमची शिवाई 12 मीटर आहे का 9 मीटर आहे हे काय आम्ही टेप घेऊन मोजून गाडी चढत नाही. अशा काही अटी शर्ती लावू नका का जे माहिती पडणार नाही. शयनआसनी आपली जी काय आहे गाडी, ती गाडी बाहेरून कळतच नाही कोणती गाडी. आज बसल्यानंतर कळतं की ती शयनआसनी आहे आणि त्यावेळेस वाद निर्माण होतो. अशा वेळेस त्या अपंगाचा अपमान करून त्याला खाली उतरवलं जातं. त्याच्या मनाला काय वाटत असेल, त्याच्या खिशात पैसे असून त्याला तिकीट दिलं जात नाही. असं का? तर लवकरात लवकर शासनाने सर्व गाड्यांना सवलत चालू करावी, त्यामध्ये कुठल्याही अटी शर्ती ठेवू नये आणि सवलत देत असताना UDID कार्ड ग्राह्य धरावे हीच विनंती राहील.